मित्रांनो, आज एक भन्नाट मालाबद्दल जाणून घेऊया. झालं काय तर स्वयंपाकखोलीतील एक CFL बल्ब बंद पडला होता. मी गेलो आणि तो बल्ब खाली काढला. आता स्टोरी इथूनच चालू होते. काही दिवसांनी मी तो बल्ब बंद पडलेला कुतूहल म्हणून बघायला गेलो आणि त्याचं डिसेक्शन करून टाकलं. एक भाग होता AC2 DC करणारा आणि दुसरा भाग मात्र खूप डेंजर होता. आता या डेंजर भागाची स्टोरी तुम्हाला सांगतो. AC2 DC या भागाचं ठीक होतं. हे कुतूहल म्हणून मला ते सर्किट पाहायला मिळालं. पण दुसरा भाग जो होता, जो चमकणारा आणि लाईट देणारा, तो मात्र मला खूप घाबरवणारा वाटला. त्याचं कारण असं की मी जेव्हा रिसर्च करलं तर हा भाग होता मर्क्युरीचा आणि मर्क्युरी आपल्या शरीराला खूप घातक असते बरं का. म्हणूनच हा CFL बल्ब मॅन्युफॅक्चरिंग बंद केलेला आहे आणि त्याच्याऐवजी आपण LED बल्ब वापरतो. तुमच्या घरात CFL बल्ब असेल तर त्याच्याशी छेडखानी करू नका, कारण त्यातनं बल्ब फुटून त्यातून बाहेर पडलेला मर्क्युरी शरीरासाठी घातक असतो. मर्क्युरीची स्टोरी बॅकमध्ये गेली तर अशी होती की टोपी बनवणाऱ्या कंपनीमध्ये लोक मर्क्युरी वापरत असे. त्यामुळे काही दिवसांनी ते कर्मचारी वेडे होत असे, कारण त्यांच्या शरीरात मर्क्युरी आढळून येत असे. पाण्यात साठलेली मर्क्युरी माशाने खाल्ले आणि तेच मासे लोकांनी खाल्ले आणि लोकांना वेड लागले. असे काही घटना आहेत. तेव्हा बाजारातला जुना पुराणा स्टॉक असेल आणि घ्यायला गेला असेल तेव्हा तुम्ही घेताना विचार करा. शक्यतो LED बल्बलाच प्रेफरन्स द्या. रूम टेम्परेचरला मर्क्युरी ही द्रव रूपात असते, मात्र वाफेत व्हायला तिला, आणि तीच जर श्वासवाटे शरीराच्या अवयवात गेली तर ती तशीच पडून राहते आणि डायरेक्ट मज्जासंस्था आणि मेंदूला अटॅक करते. यामुळे पॅरालिसिस आणि वेडे होण्याचा धोका निर्माण होतो. मर्क्युरी थेट मज्जासंस्थेवर हल्ला करते. यामुळे हातापायांना कंप सुटणे, एकाग्रता न होणे आणि मानसिक संतुलन बिघडणे असे गंभीर आजार होतात. मेमरी लॉसही होतो. एकतर तो शरीरातून बाहेर पडत नाही, गर्भातील बाळासाठी तो जीवघेणा असतो, आणि दुसरं म्हणजे अवयव कमी करतो. घरात जर चुकून CFL बल्ब फुटला, तिथलं फॅन लगेच बंद करा, खिडक्या उघडा आणि काचांना थेट हाताने न शिवता कागदाने गोळा करून कचऱ्यात टाका, जेणेकरून त्याची वाफ श्वासात जाणार नाही. 1950चं दशक जपानमधील एक मिनामाता आणि एका फॅक्टरीने पाऱ्याचे दूषित पाणी समुद्रात सोडले. माशाच्या शरीरात पारा, तेच मासे खाल्ल्यामुळे हजारो लोकांना अर्धांगवायू, अंधत्व आणि वेडेपणा आला. म्हणूनच पाऱ्याच्या विषबाधेला मिनमाता रोग असं नाव पडलं. तर हा होता आजचा माल. तुम्हाला हा माल कसा वाटला याबद्दल अजून कुतूहलाने जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये मला लिहून पाठवा. त्यावेळेस भेटूया नवीन मालासह. तोपर्यंत नमस्कार.